आपण आयुष्यात खूप काही मिळवण्यासाठी धावतो, पण कधी विचार केला आहे का की काही गोष्टी देण्यातच खरे समाधान लपलेले असते. अधिक महिन्यात केलेले एक छोटेसे दानसुद्धा आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकते, असे आपल्या परंपरेमध्ये सांगितले जाते. नमस्कार मित्रांनो, आपल्या मंधुमंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मात अधिक महिना हा विष्णूंना प्रिय असा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात पूजा, नामस्मरण, व्रत यासोबतच दानाला विशेष महत्त्व दिले जाते. पूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की मनुष्याने आपल्या आयुष्यात फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठीही काहीतरी करावे. कारण आपण जे प्रेमाने आणि श्रद्धेने देतो त्यातून केवळ समोरच्या व्यक्तीची मदत होत नाही, तर आपल्या मनालाही एक वेगळी शांतता मिळते. अधिक महिन्यात केलेले दान हे भगवान विष्णूंना समर्पित मानले जाते. या काळात केलेले अन्नदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तींना मदत, धार्मिक वस्तूंचे दान यांना विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, दान मोठे असावे असे नाही, दानामागची भावना मोठी असावी. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने दिलेला एक घास, एखाद्या गरजूला दिलेले एक वस्त्र आणि कोणाला दिलेली छोटीशी मदतसुद्धा खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते. अधिक महिन्यात अन्नदानाला विशेष स्थान आहे, कारण अन्न हे जीवनाचा आधार आहे. जेव्हा आपण कोणाचे पोट भरतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आशीर्वादातून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. तसेच या महिन्यात ज्ञानदानाचेही महत्त्व सांगितले आहे. एखाद्याला चांगली शिकवण देणे, योग्य मार्ग दाखवणे किंवा एखाद्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हे देखील एक श्रेष्ठ दान आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, दान कधीही अहंकाराने करू नये. मी दिले ही भावना न ठेवता मला सेवा करण्याची संधी मिळाली अशी भावना ठेवली तर त्या दानाचे महत्त्व अधिक वाढते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण संपत्ती जमवण्यात व्यस्त असतो, पण अधिक महिना आपल्याला एक सुंदर संदेश देतो. थोडेसे स्वतःसाठी आणि थोडेसे इतरांसाठी, हाच खरा जीवनाचा आनंद आहे. म्हणून या अधिक महिन्यात आपल्या क्षमतेनुसार एखादे चांगले कार्य नक्की करा. कारण देवाला आपल्या दानाची किंमत नाही, तर आपल्या मनातील श्रद्धा आणि प्रेम महत्त्वाचे असते. जे हात मदतीसाठी पुढे येतात त्या हातावर नेहमी देवाची कृपा राहते. तर अधिक महिन्यात कोणकोणते दान करावे? अधिक महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी पवित्र मानला जातो. या काळात आपल्या क्षमतेनुसार केलेले दान, सेवा आणि मदत यांना विशेष महत्त्व दिले जाते. दान करताना वस्तूपेक्षा मनातील श्रद्धा आणि भावना महत्त्वाची. अन्नदान. अधिक महिन्यात गरजू व्यक्तींना अन्न देणे खूप पुण्यकारक मानले जाते. धान्य, तांदूळ, गहू, डाळी दान करणे, गरजू लोकांना जेवण देणे, पक्षी, प्राणी यांना अन्न देणे, गाईला चारा देणे असे केल्याने मनाला समाधान मिळते. वस्त्रदान. गरजू व्यक्तींना स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे देणे हे श्रेष्ठ कार्य आहे. साडी, चादर, गरजेनुसार वस्त्रे दान करत राहावे. धनदान. आर्थिक मदत. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना, वृद्ध, विद्यार्थी किंवा सेवाभावी कार्यासाठी मदत करणे. धान्यदान. अधिक महिन्यात धान्यदानाला विशेष महत्त्व मानले जाते. तांदूळ, गहू, मूग डाळ इतर गोष्टी. ज्ञानदान हे पण खूप मोठं श्रेष्ठ दान मानले जाते. सेवाभावाचे दान. फक्त वस्तू देणेच दान नाही, तर वृद्धांची मदत करणे, आजारी व्यक्तींची सेवा करणे, कोणाच्या अडचणीमध्ये वेळोवेळी मदतीला धावून जाणे. त्याचप्रमाणे जलदानही खूप श्रेष्ठ. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणे आणि तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हेही पुण्याचे कार्य मानले जाते. देवाच्या नावाने सात्विक दान करणे. तर दान भगवान विष्णूंचे स्मरण करून नम्रतेने दान करावे. दान करताना माझ्याकडूनच सेवा घडत आहे अशी भावना ठेवावी. लक्षात ठेवा, दान नेहमी आपल्या परिस्थितीनुसार करावे. दिखावा किंवा अहंकार न ठेवता प्रेमाने केलेले छोटेसे दानही
खूप मोठे मानले जाते. यावर दान म्हणजे फक्त वस्तू देणे नाही, तर आपल्या कमाईतील किंवा आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधून गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे होय. अधिक महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, ज्ञानदान आणि सेवा करणे पुण्यकारक आहे. तर अधिक महिन्यात दिलेले दान हे फक्त वस्तूंचे दान नसून आपल्या मनातील करुणा आणि भक्तीचे दान आहे. तर ह्या व्हिडिओमधून थोडी जरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर कुणाला शेअर करायचा असेल तर शेअर पण करा. आणि पुढच्या व्हिडिओ भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.